मुंबई निवडणुकीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोपाचा भडीमार. पैसे मिक्सर वाटपाचा आरोप. निवडणूक आयोग झोपला आहे का? बोगस मतदानाने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न. वडेट्टीवारांचा आरोप. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. मुंबईत पोलिसांच्या उपस्थितीत पैसे वाटले जात असल्याचं, तसेच मिक्सर, वॉशिंग मशीनसारखी साधने वाटप होत असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. निवडणूक आयोग जर झोपलेला असेल तर निवडणुका कशासाठी घेतल्या जात आहेत, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. मतदान हे लोकशाही टिकवण्यासाठी दिलेला अधिकार असून त्याचे सोंग घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई जिंकण्यासाठी सुरू असलेली प्रक्रिया ही लोकशाही मजबूत करण्यासाठी नसून मुंबईची वाट लावण्यासाठी, मुंबई गुजरातच्या दावणीला बांधण्यासाठी आणि मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. आता त्यांना एकमेवच मार्ग दिसतो, एकमेवच त्यांचा एका लाईनीमध्ये ते असलेले आरोप फेटाळतात. तर शाही निघत आहे की नाही? मी आता आयुक्तांना फोन केला चंद्रपूरमध्ये आणि त्यांना सांगितलं शाही निघून जात आहे. मला आत्ता प्रभाग क्रमांक 3 मधून फोन आला. आमच्या उमेदवारांनी फोन केला की भाऊ शाही लावलेली पटकन निघत आहे. पूर्वी शाही आठवड्याभर निघत नव्हती, ते कातळं निघायचं पण शाही निघत नव्हती. आता ते मार्करनं शाही लावत आहे. एकीकडे 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत, दुसरीकडे व्हीव्हीपॅटचा वापर नाही, तिसरीकडे शाही निघून जात आहे लावलेली. बोगस मतदान करायचं आहे का? आणि बोगस मतदान करून निवडणुका जिंकायच्या, हा त्यामागचं षडयंत्र आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. भारतीय जनता पक्ष बेईमानी केल्याशिवाय, पैसे वाटल्याशिवाय, यंत्रणांचा वापर केल्याशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही. हे सगळ्यांना माहीत आहे, हे भाजपला माहीत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष या सगळ्या गोष्टीचा वापर करत आहे. काय असं नाही, आता जी माहिती मिळते आहे, आजपर्यंतची माहिती, कालपर्यंतची माहिती, महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंना सत्तेच्या जवळ जातील असं चित्र कालपर्यंतचं होतं. त्यामध्ये काँग्रेससुद्धा सत्तेमध्ये कोणी येईल, पण काँग्रेसची भूमिकासुद्धा त्या ठिकाणी निर्णायक राहील, अशा प्रकारची स्थिती कालपर्यंत होती. पण काल रात्रभरामध्ये जो धिंगाणा घातला गेला मुंबईत, ज्याला उभा धिंगाणाच म्हणू, त्यातून आज मतदान झाल्याशिवाय आणि मतदान पूर्ण झाल्याशिवाय परिस्थिती आज आम्हाला विशद करता येणार नाही. नाही बघा, महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका आता होत आहेत या पारदर्शी होत आहेत का? हे अजिबात नाही. चंद्रपूरमध्ये एनडी हॉटेलमध्ये भारतीय जनता पक्षाने पाकिट बनवून पैसे वाटले, तर काल आम्ही आयुक्ताकडे तक्रार केली, काहीच कारवाई झाली नाही. प्रचंड पैसे आले आणि पाकिटं बनवून प्रत्येक ठिकाणी वाटले गेले. खरं तर हे निवडणूक आयोग कुठे झोपला आहे हेच कळायला मार्ग नाही. मुंबईमध्ये सुद्धा काल मिक्सर वाटले, वॉशिंग मशीन वाटलं, पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पैसे वाटप सुरू आहे. पोलीस कारवाई करत नाही आहे. निवडणूक आयोगाच्याकडून कुठली हालचाल होत नाही आहे. आणि पूर्वी तर आता व्हीव्हीपॅट बंद केलेत, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काढून टाकले. त्यानंतर आता जी शाई लावली जाते ती शाई सहज पुसली जात आहे. एका सेकंदामध्ये शाई पुसली जात आहे. लावल्याबरोबर जर बोट फिरवलं तर शाई निघून जात आहे. आणि भाजपच्या कार्यालयामध्ये मुंबईत असेल किंवा अनेक ठिकाणी कार्यालयामध्ये थिनर ठेवला आहे. जो मतदान करून येतो लगेच त्याची शाई पुसण्याचं काम त्या कार्यालयामध्ये सदा सुरू आहे. इतके म्हणजे याला आपण पारदर्शक निवडणुका म्हणू का? याला इमानदारीनं निवडणुका होत आहेत असं म्हणायचं का? मला कळत नाही की तुम्ही लोकशाहीचा बुरखा पांघरून मतदारांच्या भावनेशी खेळून हुकुमशाही लादत आहात, हे आता स्पष्ट आहे. नाही, चित्र काय, जर अशा पद्धतीनं पोलिसांच्या उपस्थितीत, पोलिसांच्या नजरेसमोर पैसे वाटत असतील, मिक्सर वाटत असतील, मशीन वाटत असणार, वॉशिंग मशीन वाटत असणार आणि पोलिसांच्या सहकार्यानं सर्व काही होत असेल, निवडणूक आयोग झोपला असेल,
तर त्यांनी घोषितच केलं आहे ना. मग आता त्यांनी एक काम करावं की निवडणुका घेण्याची गरज नाही, निवडणुका घोषित कराव्या. घोषित करून टाका भाजपचे सगळे नगरसेवक नगराध्यक्ष आणि संपवून टाका. मतदानाचा हे सोंग घेण्याची गरज काय. आपण पवित्र हे सगळं पवित्र कार्य म्हणतो मतदानाचं कार्य. मतदान म्हणजे लोकशाही टिकवण्यासाठी दिलेला अधिकार आहे, पण ते हुकुमशाही कडे वाटचाल या दुरुपयोग करून केला जात आहे. यातून स्पष्ट आहे उद्याचे निकाल आल्यानंतर जनता बघेल. काही ठिकाणी लोकांनी भरभरून मतं दिली असतील, तिथे स्कोप नाही. एका दुसऱ्या 2-4 महानगरपालिका देतील, पण मुंबईसाठी जिंकण्यासाठी जो काही पद्धत आता मुंबईत अवलंबली जात आहे, हे मात्र मुंबईची वाट लावण्यासाठी, मुंबई गिळंकृत करण्यासाठी, मुंबई गुजरातच्या दावणीला बांधण्यासाठी, मुंबईवर मुंबईतला मराठी जो मूळ माणूस आहे त्याला हद्दपार करण्यासाठी हे सर्व काही चाललेलं आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. शाही पुसली जात आहे. व्हीव्हीपॅट नाही, भाजप कार्यालयात थिनर आहे. ही पारदर्शक निवडणूक आहे का, असा सवाल त्यांनी केला. एकीकडे मतदान प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी केलेले हे गंभीर आरोप मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहेत. या आरोपावर निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी श्याम हेडाऊ, आधुनिक केसरी, चंद्रपूर.